ठाण्यामध्ये आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा धडक मोर्चा सुरू आहे। यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झालेत। मनसे नेते अविनाश जाधव, भास्कर जाधव, राजन विचारे, जितेंद्र आव्हाड या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। किंबहुना सर्वपक्षीय नेते या मोर्चात सहभागी झालेले आहेत। अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी वेदांत नेप। वेदांत, नक्की काय सांगता येईल या मोर्चामध्ये कोणकोणते मोठे नेते सहभागी झालेले आहेत, त्यांची मागणी काय आहे, कशा पद्धतीने आकार घेतोय मोर्चा? पूर्वी मोठा मोर्चा इथे आपण बघतोय, सेना असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, एकत्रित मिळून हा मोर्चा काढलेला आहे। आणि ज्या प्रकारे ठाणे महापालिकेचा कारभार आहे, या कारभाराविरोधात हा मोर्चा आहे। आपल्यासोबत अविनाश जाधव आहेत, ते विस्ताराने सांगतील। कारण इथे आपण बघतो ठाकरेंची शिवसेना आणि मनसे, त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, अनेक प्रश्न आहेत। आम्ही आता तिकडे महापालिकेजवळ जाऊन तुमच्या सगळ्यांशी बोलू। आता मध्ये प्रेसशी बोलताना मोर्चा राजसाहेब आगेवडो मोर्चा चालू आहे आणि प्रेसशी बोलताना तो थांबतोय। आम्ही काय महत्वाचे मुद्दे काय आहेत? कारण अनेक मुद्दे तुम्ही घेऊन, मुद्दा ठाणे आमचं भ्रष्टाचाराचं केंद्र झालेलं आहे आणि ठाणेकरांची यात बदनामी होतीये। सो ठाणे भ्रष्टाचार मुक्त करणे हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे अविनाश जाधव आपण बघितले, भास्कर जाधव सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, केदार दिघे आहेत, तुम्ही सुद्धा या मोर्चात सहभागी झाला। अरे या सरकारचं करायचं काय? अनेक प्रश्न आहेत ठाण्याचे, आता बोलू ना मैदानावर। प्रश्न अनेक आहेत। जसं जाधव साहेब बोलले त्या पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या मैदानावरती होतील, त्या व्यासपीठावरती होतील। पण हे एक दिसून येतं की ठाणेकर या भ्रष्टाचार बसलेल्या या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कंटाळलेले आणि म्हणून रस्त्यावरती मोठ्या संख्येने हा जनसमुदाय उसळलेला आहे। त्याच्यामुळे आपण बघतोय भास्कर जाधव घोषणाबाजी करतायत आणि सगळे जे प्रश्न आहेत ठाणे महापालिकेचे ते आम्ही व्यासपीठावर मांडू। कारण पुढे ठाणे महापालिकेच्या समोर एक व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे, जिथे हे सगळे पक्ष म्हणजे महाविकास आघाडी, त्यासोबतच आपण बघतोय मनसेचे नेते, पदाधिकारी, हे सर्व एकत्रित मिळून हा मोर्चा काढतात। पाठीमागे आपण बघतोय किती मोठा मोर्चा आहे। तर मनसेचे झेंडे आपण बघतोय, राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे बघतोय, त्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे झेंडे, हे एकत्रित झेंडे घेऊन हा मोर्चा निघालेला आहे। ठाणे महापालिकेकडे जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत, अभिजित पानसे आहेत, अनेक प्रश्न आहेत, वारंवार प्रश्न उपस्थित करतात आणि आज मोर्चा काढण्याची वेळ येते। कारण का प्रश्न अनुत्तरित आहेत। सातत्याने भाजपचे सदस्य संजय केळकर हे म्हणतायत की महानगरपालिका भ्रष्टाचारांचा अड्डा आहे। अरे आमच्यावर विश्वास ठेवू नका देवेंद्रजी, तुमचा माणूस आहे ना तो, त्याच्यावर तर ठेवा। आज सत्ताधारी सुद्धा महापालिका आयुक्तांना भेटायला गेले, नरेश म्हस्के असतील किंवा इतर। भेटणार म्हणजे त्या आयुक्तांना विचारणार ते पाटोळेचे पैसे खरेच कोणाचे होते, त्याचा आका कोण आहे, हप्ता किती येत होता, ते सगळे तसे चर्चा होतात ना। पाटोळ्याला आणतानाच हप्ता घेतला होता, पाटोळीने 10 कोटी रुपये देऊन तर पाटोळे बसला होता जागेवर। भ्रष्ट अधिकारी, अनेक प्रश्न। ह्याच्यात सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे इथे जेवढे अधिकारी आहेत ते त्या अधिकारी त्या पदावर बसण्याच्या लायकीचे खरंच आहेत का, हे आयुक्तांनी एकदा घोषित करावं। आयुक्तांचे पेपर काढावा। आयुक्तांच्या भेटी घेतल्या गेल्या पण काहीच उत्तर मिळत नाही। आयुक्त हा प्यादा आहे हो, 3 वर्ष सरकार चालवतंय ना महापालिका, आयुक्त काय करणार आहे? आयुक्ताला निरोप आला, पाटोळ्याला करा अतिक्रमण, यस सर। शेवटी अधिकारी फक्त यस सर म्हणतात। या मोर्चानी फरक पडेल? फरक पडेल म्हणजे ही मोर्चाची सुरुवात, ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे। जोपर्यंत हे सगळे ठाणेकरांच्या जे तोंडाला पानं पुसलेली आहेत ना, हे पाटोळे विटोळे तर हिमनगाचं टोक आहे, खाली जर खोदत गेलात तर तुम्हाला कोणाकोणाची अंडी बिल्ली बाहेर पडतील ते कळेल। त्यामुळे आपण बघतोय हे सर्व नेते, त्यांच्यासोबत पदाधिकारी, 3-4 पक्षाचे हे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ठाणेकर हे सगळे एकत्रित मिळून हे मोर्चा काढतायत। आणि पुढे हा मोर्चा 3 पेट्रोल पंप पुढे त्याच्यानंतर ठाणे महापालिकेच्या समोर जिथे व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे। नक्कीच वेदांत, मला असं वाटतं काँग्रेस वगळता महाविकास आघाडीतले पक्ष आणि त्याचबरोबर मनसे असा हा मोर्चा आहे, त्यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा सांकेतिक असा हा मोर्चा आहे। वेळोवेळी अपडेट घेत राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया।